प्रत्येक गोष्टीची आपण काळजी घेतो आणि त्यातल्या त्यात ना स्वतःची काळजी घ्यायची वेळ येते ना तेव्हा आपण घेत नाही, पण घेतली पाहिजे. त्यातल्या त्यात थंडीत ना व्हिटॅमिनची कमतरता तर जास्तच भासते. तर इथं मी रताळे घेतलं, रताळे चांगलं कट करून घेतलं आणि कुकरला लावलं. 2 शिट्ट्यात एकदम छान असे रताळे लागतात आणि नुसती शिजलेली रताळं खायला ना खूप छान टेस्ट येते त्याची. तेवढ्याच नच काय भागणार नव्हतं म्हणून पोहे करायला घेतले आणि पोह्यात ना मला कोथिंबीर नसली तर चालेल पण कढीपत्ता लागतो. असे चाळणीत जर पोहे भिजवले ना एकदम छान असे भिजले जातात. हे सगळं होत होतं तेवढ्यात मी बदाम पण खाऊन घेतले. रताळे चांगले शिजले होते, माझे पोहे पण झाले तयार करून. हे सगळं खाऊन घेतलं आणि ह्याची भांडी आता घासावी म्हटलं. भांडी वगैरे घासून झाली. मला यांना चोथा क्लीन करून ठेवायची सवय आहे. आता ही शेव बनवून ठेवली होती, आता ह्याची भाजी बनवायची आणि आमच्यात ना असं ट्रक आल्यापासून ना सगळ्या गोष्टी ट्रकाने यायला लागल्यात. म्हणजे लसूण, कांदा, टोमॅटो काय मागेल ते ट्रकाने येते. आणि इथं मी रोटी बनवली आहे ना प्रॉपर मी गव्हाच्या पिठापासून बनवली, एवढी भारी झाली होती ना. आणि त्याबरोबर मी शेवभाजी बनवली होती. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.